तर ज्या बसने आपल्याला मुंबई दाखवली, आपल्या आवडत्या खाऊ गल्लीच्या ठिकाणी आपल्याला नेऊन सोडलं, तीच बेस्टची डबल डेकर बस आता उपहारगृह सुद्धा बनणार आहे। यामध्ये नेमक्या काय सोयी आहेत आपण पाहूयात। या बेस्टच्या डबल डेकर बसने आपलं लहानपण अगदी मुंबईतली वेगवेगळी ठिकाणं दाखवत समृद्ध केलं। आता याच बेस्टच्या स्क्रॅप बसनी देखील आपल्याला उपहारगृहात येऊन खाण्यापिण्याची देखील सोय केलेली पाहायला मिळते। मुंबई महापालिकेने या संदर्भात देखील एक बेस्टची उपहारगृह सेवा देखील सुरू केलेली आहे। ज्या पद्धतीने वाचनालय सुरू केलं आहे, ज्या पद्धतीने कलादालन सुरू केलं आणि त्याच पद्धतीने तितक्याच छान पद्धतीने त्यांनी हे उपहारगृह देखील सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते देखील मोहम्मद अली रोडला काहीच अंतरावर हे उपहारगृह आहे। हो उपहारगृह अशा पद्धतीचं नाव देखील त्या बसला देण्यात आलेलं आहे। आपण जर बघू शकता तर इथे टेबल ठेवलेले आहेत, बसण्यासाठी जागा केलेली आहे, त्याचबरोबर खुर्च्या देखील येऊन पडलेल्या आहेत। मात्र ज्या दिवशी उद्घाटन होणार त्याच्या आदल्या दिवशीच या खुर्च्या लावण्यात येतील अशी माहिती कंत्राटदार देतात। आपण जर बघितलं तर इथे छोटंसं असं पॅन्ट्री आहे आणि या पॅन्ट्रीमध्ये वडापाव असेल, समोसा पाव असेल, ढोकळा असेल, अशा पद्धतीचे जे विविध नाश्त्याचे पदार्थ आहेत ते मिळू शकतात। चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स असे पदार्थ इथे मिळू शकतात आणि बसण्यासाठी अशी छानशी जागा केलेली आहे। हे देखील एअर कंडिशनर असणार आहे, इथे देखील AC असणार आहे, त्यामुळे गारेगार हवा खात ACची आपण इथे आरामात गप्पा मारत बसू शकतो आणि हवं ते खाऊ शकतो, हवा तो नाश्ता करू शकतो। आपण जर बघितलं तर वरती देखील अशाच पद्धतीने जागा केलेली आहे। खरं तर या ज्या बेस्टच्या बसेस मी मगाशी पण म्हटलं की या बेस्टच्या ज्या बसेस आहेत त्या आठवणींचा कप्पा आहेत आणि या आठवणींचा कप्पा उलगडण्याचा आणखीन एक प्रयत्न महापालिकेतर्फे करण्यात येतोय। आपण जर वरती बघितलं तर वरती देखील या उपहारगृहासाठी छानशी जागा करण्यात आलेली आहे, बसण्यासाठी टेबल लावण्यात आलेले आहेत, तर खुर्च्या देखील इथे ठेवण्यात येणार आहेत। इथे देखील अशाच पद्धतीने खुर्च्या मांडण्यात येतील जेणेकरून तुम्हाला बाहेर बघत मुंबईच्या गाड्यांची मजा घेत तुम्ही इथे नाश्ता करू शकता, आरामात गप्पा मारू शकता आणि कुठेच जागा नसते। कधीकधी अनेक वेळेला गर्दीच्या ठिकाणी सणांच्या वेळेला हॉटेलमध्ये गर्दी असते, बसू शकत नाही, त्यावेळेला मात्र हा पर्याय अतिशय सुलभ उपलब्ध होऊ शकतो। आपण बघू शकतो की आतमध्ये देखील इथे देखील त्यांनी वॉशरूमची सोय केलेली आहे। तिन्ही बसमध्ये वॉशरूमची सोय करण्यात आलेली आहे, त्यामुळे उत्तम अशी सोय आहे। महिलांसाठी ही सोय अतिशय उत्तम असेल, कारण बऱ्याच वेळेला महिलांच्या शौचालयाचा प्रश्न अतिशय ऐरणीवर आलेला असतो, त्यासाठीची ही सोय आहे। आपण जर बघितलं तर टेबल देखील इथे अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत आणि हे लवकरात लवकर लोकांसाठी कधी उपलब्ध होत आहे याची वाट आता नागरिक देखील पाहताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह भाग्यश्री प्रधान, आचार्य, NDTV मराठी, मुंबई।